हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा. गौतमी, उठ ग, दिवस लई उजडला, तर अंघोळीची गैरसोय होईल. नदीवर लोकांची रेलचेल वाढली की मग तिकडं जायला नको वाटतं. कस्तुरी गौतमीला उठवत म्हणाली, कस्तुरी, आधीच रात्रीला फटावर नाचून नाचून अंग दुखतंय, त्यात तू आता झोपू पण देईना. जा तिकडं, झोपू दे मला, म्या जाईल नंतर. गौतमीने तोंड फिरवून घेत म्हणालं, आल्यावर झोप परत, आता उठ. कस्तुरीने बयच तिच्या अंगावरून वाकळ म्हणजेच रजई ओढली तशी गौतमी चरफटत उठली. गौतमी आणि तिच्या सोबत फटावर नाचणाऱ्या अजून 5-6 जणी पहाटेच नदीवर अंघोळीला गेल्या. सोबतीला किसन्या होताच. एखाद्या वेळी एखादा आगाऊ गावकरी त्रास द्यायचा म्हणून मग किसन्याला अशा लोकांना सरळ करायलाच चिंतूबाईने म्हणजे गौतमीच्या आईने कामावर ठेवलं होतं. थोडं अंतर ठेवून तोही पहारेगिरी करू लागला. आडोशाला अंगावरचं लुगडं बदलून साऱ्या जणी पाण्यात शिरल्या. वातावरणात गारवा असला तरी पाणी मात्र अंगाला आल्हाददायक वाटतं होतं. तांबडं फुटलं होतं. कोंबडा आरडत होता, सगळ्या गावाला उठवत होता. पलीकडच्या काठावर पण अंधुक प्रकाशात काही स्त्रिया अंघोळ करताना दिसत होत्या. कोण कपडे धुवत होतं तर कोण आपल्या बारक्यांना न्हाऊ घालत होतं. काही बायका घागरी भरत होत्या, पाणी घेऊन चालल्या होत्या. गुराढोरांचा आवाज पण ऐकू येत होता कानावरती. त्यांच्याकडे एक नजर टाकून गौतमीने एक आवंढा गिळला आणि परत आपल्या अंगावर पाणी घेऊ लागली. गौतमी म्हणजे चितू तमासगिरींची मुलगी. आईनंतर आता तीही तमाशाच्या फडात नाचत होती. दिसायला सौंदर्याची खाण, तुकतुकीत कांती, निमुळते नाक, नैसर्गिक गुलाबी ओठ आणि भरीव पापण्या. जो कोणी तिला एकदा पाहिलं तो तिच्याकडेच परत फिरून फिरून पाहायचा. जेव्हापासून गौतमी फडावर नाचू लागली, चिंतूबाईचा तमाशा पंचक्रोशीत गाजू लागला आणि लवकरच मुघलांचा मनसबदार असलेल्या शाहरुख खानाच्या अनंतगडाच्या भोवती पडलेल्या छावणीत त्यांना बोलावणं आलं. अनंतगडाभोवतीचा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरवाईने नटलेला असा गाव, जो धान्य आणि दुभत्या जनावरांनी समृद्ध होता. एवढं सगळं असलं तरी गावच्या वरच्या अंगाला अनंतगड असल्याने नेहमीच इथे लहान मोठी युद्ध होत असायची, जी गावकऱ्यांना नवीन नव्हती. आत्ताही अनंतगडाभोवती मुघलांचा वेढा पडला होता आणि त्यांचा त्रास नको म्हणून गावकऱ्यांनी काही धान्य, जनावरं आणि काही नाणी आधीच पेशगी म्हणून दिली होती. गावात खरेदीसाठी मुघलांच्या सैनिकांचीही ये-जा असायची. एखाद्या वेळी गावातल्या आया बहिणींना दिवसाढवळ्या मुघल उचलून घेऊन जायचे, पण दात कोणाला मागणार म्हणून गावकरी जीव मुठीत घेऊनच जगत होते. अंघोळ उरकून गौतमी आणि बाकी सगळ्या जणी बाहेर पडणार की एक माणूस वाहत येताना दिसला. तशी गौतमी पुढे आली आणि तिने त्याला ओढून काठावर आणलं.
गौरवला आवाज देऊन ती लुगडं बदलून आली आणि पाहिलं तर कोणीतरी तरुण जखमी होऊन पाण्यात वाहत आला होता. गौरवने त्याला उचलून खांद्यावर टाकलं आणि सगळे आपल्या तंबूच्या दिशेने निघाले. कोण हाय हा? अगं, कपड्यावरून तर महाराजांचा मावळा वाटतोय. ह्याला इथं का आणलं? इथल्या मुघलांनी पाहिलं तर ह्याच्या बरं आपला बी जीव घेत्याल, कस्तुरीबाई पुढे येत म्हणाल्या. पण गौतमीने त्याचं काही ऐकलं नाही आणि त्या तरुणाला गौरवला आपल्याच तंबूत घेऊन जायला सांगितलं आणि त्यांच्यावर स्वतःच उपचार करायला सुरुवात केली. 2 दिवस दिवसरात्र जागून तिने त्याची सेवा केली आणि 2 दिवसाने तो तरुण शुद्धीत आला. कोण हाय तुम्ही? कोठून हाय म्या? त्या तरुणाने शुद्धीत येऊन विचारलं. म्या गौतमी. तुम्ही जखमी होऊन नदीत सापडलात तेव्हा तुम्हाला इथं आणलं. गौतमीने माहिती दिली. धन्यवाद बाई, तुम्ही माझा जीव वाचवला. पण आता मला गेलं पाहिजे. त्या तरुणाने घाईत उठायचा प्रयत्न केला, पण पायातून एक कळ गेली आणि तो बिछाण्यावर परत कलंडला. दम धरा वाईचं. अजून पाय बरा नाही आणि छातीची जखम बी अजून भरली नाही. गौतमीने त्याला नीट बसवत म्हणालं आणि उठून परत छातीवरच्या जखमेवर औषधाचा लेप लावू लागली. तो लेप लावताना ती उगीच जवळीक साधत होती. तो तरुण मात्र अंग चोरून नजर खाली करून बसला होता. बस बस, म्या लावतो आता, त्याने पटकन म्हणलं आणि गौतमीने भुवया आकसल्या. तुम्ही कोण म्हणायचं? कोणत्या गावाचं? गौतमीने त्याला दुर्लक्षित करून आपलं काम सुरूच ठेवलं. ते महत्त्वाचं नाही. तुम्ही जीव वाचवला म्हणून मी कायम तुमचा ऋणी राहील. वाटलं तर जे मागाल ते देईन, पण त्यापेक्षा जास्त माझ्याबद्दल जाणून घ्यायचा आणि माझ्या लय जवळ यायचा प्रयत्न करू नका, त्या तरुणाने करारी आवाजात म्हणलं आणि तिचा हात झटकला. त्याच्या बोलण्याने आणि तिचा हात झटकल्याने गौतमीला राग आला. जीव वाचवलाय तुमचा. आता तुमच्यावर आणि तुमच्या जीवावर माझाच हक्क आहे. गौतमी थोडा आवाज वाढवतच म्हणाली. ह्या जीवावर फक्त महाराजांचा आणि स्वराज्याचा हक्क आहे. त्या तरुणाने तिच्या नजरेला नजर देत म्हणलं आणि ती विरमली अन गालात हसू लागली. महाराजांच्या मावळ्याबद्दल ऐकलं होतं की ते स्वराज्यासाठी जीवावर उदार होऊन लढतात आणि आज पहिलं बी बरं नका सांगू काही. हे धरा, 2 घास खाऊन घ्या. तिने जेवणाचं ताट पुढं केलं तसा तो संशयाने पाहू लागला. घाबरू नका, विष नाही त्यात. मारायचं असतं तर 3 दिवस इथं लपवून नसतं ठेवलं. तिने हसत त्यातला एक घास खाल्ला आणि ताट त्याच्या पुढे ठेवलं. त्यानेही मग गप्प खाऊन घेतलं. असेच 1-2 दिवस गेले. तिने परत काहीच विचारलं नाही, पण ती त्याची काळजी घेत होती. दवा पाणी वेळेवर देत होती. तिची त्याच्याकडे पाहायची नजर आणि स्पर्श बदलला होता. तो आल्यापासून तमाशाचा फट पुन्हा रंगला नव्हता म्हणून कस्तुरीबाई नाराज होत्या, पण तिला फिकीर नव्हती. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर पाहायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तोपर्यंत बाय.